फक्त शब्दार्थ घेतला, लक्षार्थ कळाला नाही. साधनेशिवाय तो कळत नाही. आईने हाक मारली, दिदी भाकरी झाल्या, आण पापड. दिदीने जशी गेले तशीच आईकडे आणून दिली. म्हटले का तुला काय सांगितलं? म्हटलं तू सांगितलं ना पापड घेऊन भाजी बस. मी पापड घेतली, बाहेर भाजी वाढली, मी भाजी जाऊन बसले. अगं भाजीत बस म्हणजे आळवर ते खालवर कर, बाजून काढ. हा लक्षार्थ आहे. मग आपल्याला लक्षार्थ कळायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात संतांचं जीवन कसं आहे. कारण संतांच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबरायाने अनेकांना धन्यता दिलेली आहे. धन्यता कुणाला दिली आहे? ते संत कसे असतात, त्यांचं जीवन कसं असतं. महाराज सांगतात ते संत विधेय अवस्थेला प्राप्त झालेले असतात. त्या संतांचं जीवन असं आहे, चालता बोलता विधेय अवस्थेला ते प्राप्त झालेले असतात. ते चिंतनापासून कधी च्युत होत नाही, म्हणजे बाजूला जात नाही. चालता नाही विधी, बोलता नाही विधी, जेवण करता नाही विधी, आपल्या बरोबर काय कर्म करतात पण ती विधी अवस्थेत असतात. ना बाबा सांगतात देहावर अजून विधी असतात. देही असोनी चाले बोले सदा पाहिजे असे अखंड समाधी सतत त्या समाधी अवस्थेमध्ये राहतात. कारण संतांना फक्त एकच धंदा आहे संतांचा. कोणता? आपले अनेक प्रकारचे धंदे आहेत, पण धंदा प्रत्येक जण करतो. देव सुद्धा धंदा करतो, संत ही साधू धंदा करतात, आपण सुद्धा धंदा करतो नाही. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अवतार कार्य या अष्टमीला झालं, तो परमात्मा सुद्धा धंदा करतो. महाराज सांगतात घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, तोही धंदा करतो. भक्ताचं रक्षण दुष्टाचा सार, भक्ताला अखेर पायापाशी तुझ्या राशी सहाय नाही का. तसं आपण सुद्धा धंदा करतो. आणि अनेक प्रकारचे आपले धंदे आहे. काय काय धंदे आहे? धंद्याशिवाय कुणाला जमत नाही. धंदा जर नाही तर उदरनिर्वाह कसा होईल? आम्ही धंदे करतो. आता आमचा सुद्धा धंदाच म्हणावा लागेल. काय? पैसे ठेवून आम्ही कीर्तन करत असेल तर आमचा धंदाच आहे. आम्हाला सुद्धा गाड्या फेडायच्या आहे, पण ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही तारीख बाबाला देतात का गाडीला देतात हेच कळत नाही. कायम सांगत असतो एकनाथ महाराजांचं उदाहरण घेऊन, देणाऱ्याने पैसे म्हणून देऊ नये आणि घेणाऱ्याने पैसे म्हणून घेऊ नये. मग देणाऱ्याने काय म्हणून द्यावं आणि घेणाऱ्याने काय म्हणून द्यावं? देणाऱ्याने दक्षिणा म्हणून द्यावं. त्या दक्षिणेमध्ये श्रद्धा, प्रेम, विश्वास तीन गोष्टी आहेत. आणि घेणाऱ्याने सुद्धा दक्षिणा म्हणून त्याचा नम्रतेने हात जोडून स्वीकार करावा, त्याला दक्षिणा म्हटले. त्याच्यामध्ये दोष नाही. कारण असं आहे, गाय दूध देणार आहे, तिला चारा पाणी करणं हे आपलं कर्तव्य आहे. सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. संतांनी आपल्या उद्धाराची गोष्ट आपल्याला सांगितली, मग त्यांचं संत पूजन करून दक्षिणा देणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जर आपल्या घरी आले तर जसं आपण सेवेसाठी निवडलेला अभंग संत प्रकरणातील आहे, पण एखाद्या संताचं नाव आहे का? तसं या अभंगामध्ये पैशाचं वर्णन आहे का? अभंगाचं आम्हाला लक्षातच कळाला नाही. एका साधकाने कीर्तनाला बोलवलं. महाराज आमच्या गावामध्ये कार्यक्रमाला एक तारीख द्या, दिली तारीख. पण त्याची परिस्थिती अशी होती
की त्याला स्वतःचीच खायची पंचायत होती, स्वतःचीच पंचायत होती. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले काय हरकत नाही, तारीख झाली त्या तारखेला मी जगद्गुरु तुकोबाराय त्या तारखेला त्या गावामध्ये कीर्तनासाठी गेले. आता तिथे कीर्तनासाठी गेल्यानंतर आता गेल्यावर त्यांना काहीतरी घेऊन घाल जेवण पाहिजे की नाही. पण यालाच काही तर तुकोबारायांना काय नाही. पण तुकोबारायांवरती आभार त्याची श्रद्धा होती. तुकोबाराय म्हणजे मानव न दिसत तो देव म्हणून पाहायचा आणि त्याला देवाचं दर्शन तुकोबारायांमध्ये व्हायचं असा साधत होता. जगद्गुरु तुकोबाराय गेले त्या गावामध्ये, हात जोडले त्या साधकांनी, म्हणजे महाराज एवढ्या लांबून तुम्ही आले, आता तुम्हाला काहीतरी जेवण द्यायला पाहिजे, पण माझी परिस्थिती. तुकोबारायांना वाटलं याला जर आपण बोललो तर हा कुणाच्या तरी घरून आधी चोकून घेऊन येणारच, पण आपल्यावर याची जेवढी श्रद्धा आहे, परमार्थावर जेवढी श्रद्धा आहे ती श्रद्धा तुकोबारायांनी त्याच्या माथ्यावर पाय दिला आणि असा जो देव भगवान परमात्म्याने दिला, त्या दशमेद्वारातून भगवान परमात्म्याने ते तत्व त्या जीवापर्यंत पोहोचवलं आणि तिथून पुढे तो हालचालीला लागला. 9 मास पूर्ण झाले आणि तो भगवान परमात्म्याला विनंती करायला लागला, प्रभू मला या दुःखात वेगळं करा, तुम्ही दिलेलं तत्व मी कधीही विसरणार नाही. असं तत्व आपल्या जीवनात प्राप्त झालेलं आहे, पण ते आपल्याला माहीत नाही. म्हणून संतांकडे सद्गुरूकडे जावं आणि ते तत्व आपण हस्तगत करावं, प्राप्त करावं आणि त्याची साधना करावी. नारायण बाबांच्या जीवनामध्ये पंढरीनाथ बाबांची कृपा झाली. नारायण बाबांनी आयुष्यभर ते जपलं. जपतो ऐसा अखंड खंडेना निश्चितीने मना होई झाला. कारण श्वासाला त्याचं जर व्यसन लावलं तर त्या जपाचं कधी खंडन होत नाही. कारण श्वासाचं खंडन झालं तर सर्वस्व खंडन झालं. श्वासाचं खंडन होत नाही तोपर्यंत जपाचं खंडन नाही. कारण ज्ञानोबारांनी काही दृष्टांत सांगितले, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. हे केव्हाही पाहिलं तर त्याचं फिरणं चालू आहे, कानाला लावलं त्याचा आवाज चालू आहे. तसं जर आपण श्वासाला व्यसन लावलं तर तो श्वास ह्याचं तादात्म्य सोडण्याच्या वेळेला ते चिंतन त्या श्वासाबरोबर असतं. नवे महाराज सांगतात श्वासच परमात्मा आहे, श्वासच देव आहे. कारण श्वासाला फार मोठे महत्व आहे. केवढं महत्व आहे फक्त एक दृष्टांत सांगतो, शेवा. कल्पना करा, रात्री चोर आले, हानमार केली, ऐवज लुटला, निघून गेले. नंतर फोन केला, अहो आमच्या वस्तीवरती चोर आले, हानमार केले, ऐवज लुटला. पोलीस गाडी आली. आल्यानंतर पोलीस उतरले आणि त्या दिशेला लगेच पांगले, इकडे इकडे बघायला लागले, पण चोर काय सापडला नाही. आणि चोर प्रत्येकाला घ्यायला येणार आहे एवढं निश्चित आहे, येणारच. चोर सापडला नाही. आणि मग त्यांनी काय केलं, पोलिसांनी चोर सापडत नाही इकडं तिकडं बघितलं. मग पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना सांगितलं आपलं पथक पाठवलं. कोणतं पथक? श्वान पथक. आता तुम्ही मला सांगा, त्या कुत्र्यांनी तो चोर श्वासाने पकडला का हाताने पकडला? श्वासाने एवढून मोठं तुकोबाराय सांगतात आम्ही सुद्धा श्वासानेच पकडला. श्वासो श्वासी निमासो निमासी वारी केली पंढरीची. मीरा जनाबाई सांगते आम्ही सुद्धा तो श्वासानेच पकडला. धरला तो धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या जोर. कोणता जोर बांधला? गायपतीचा का सुताचा का काठ्याचा? अनुसंधान नावाचा जोर लावला. आता आम्ही त्याला सोडू शकत नाही. गळा बांधून या जोर. हृदयामध्ये त्याला स्थापित केलं, हृदय बंदीखाना केला. आत विठ्ठल पुणेला. आणि पुढे जनाबाईने सांगून टाकलं, ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे विठ्ठल. सुद्धा संतांनी खूप भोगलं. अचिंत्य परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आधी भोगावं लागतं. शुद्ध कर्म असेल अशुद्ध कर्म असेल आधी भोगावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांनी
विनंती केली का ज्याच्यासाठी माझा अट्टहास होता, याच्यासाठी केला होता अट्टहास, तो पूर्ण झाला. माझा शेवट चांगला झाला, शेवट होतो भला माझा. नारायण बाबांचा जो शेवट झाला ना, तो चिंतनात शेवट झाला. जे जे नारायण बाबांना भेटायला गेले ते म्हणायचे, आता माझं काम मला करू द्या. कारण आता नाही निजानी, आता माझं काम मला करू द्या. कारण पंढरीनाथ बाबांनी नारायण बाबांवर जी कृपा केली ना, तर ते योग्य वेळेला आणि वेळेवर त्याचं स्मरण झालं, हे मोठं वाक्याचं आहे. कारण वेळेवर स्मरण होणं सुद्धा अवघड आहे. काही आयुष्यभर परमार्थ करतात आणि ताजेतनं सोडायच्या अगोदर अंडे मारतात. असे बरेचसे व्यक्ती आहेत. पण आपण जर शुद्ध कर्म केलं तर आपला शेवट कसा होणार? शुद्धच होणार. आपण जर आयुष्यावर ठरूनच कीर्तन केले तर आपला शेवट सुद्धा ठरूनच होणार. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, चांगला झाला. आता जिथून आलो तिथे जायचंय. आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. जेवढं दुःख भोगलं त्या सर्व दुःखाचा परिहार झाला.